उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये मतदार यादी सुधारणा कामाच्या प्रचंड दबावामुळे एका 46 वर्षीय बूथ लेवल ऑफिसरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सर्वेश सिंग असे या मृत शिक्षकाचे नाव असून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीव संपवला। गेल्या काही आठवड्यांमध्ये अनेक BLO अधिकाऱ्यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याची प्रकरण समोर येत असताना ही घटना 11 राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी सुधारणा प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय गदारोळ निर्माण करणारी ठरली आहे। सर्वेश सिंग हे शाळेत सहाय्यक शिक्षक होते आणि 7 ऑक्टोबरला पहिल्यांदा BLO म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती। आत्महत्येपूर्वी त्यांनी रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्यात ते अत्यंत हताश आणि रडताना दिसत आहेत। व्हिडिओमध्ये त्यांनी आई आणि बहिणीची माफी मागितली असून मुलींची काळजी घेण्याची विनंती केली आहे। आई, माझ्या मुलींची काळजी घे। मी दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही। गेल्या 20 दिवसांपासून झोप लागत नाही। इतरांनी काम केलं पण मी नाही, असं त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। बहिणीला उद्देशून त्यांनी आपल्या निर्णयासाठी कोणालाही दोष देऊ नये अशी विनंती केली आहे। रविवारी पहाटे पत्नी बबली देवी यांना सर्वेश सिंग घरातील स्टोर रूम मध्ये लटकलेल्या अवस्थेत दिसले। घटनास्थळावरून 2 पानांची सुसाईड नोट मिळाली असून त्यात SIR लक्ष पूर्ण न झाल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख आहे। रात्र दिवस काम करतोय पण लक्ष पूर्ण होत नाही। 2-3 तासच झोपत होते। 2 मुली आजारी आहेत, मला माफ करा, असे त्यांनी लिहिले आहे। कुटुंबियांच्या मते SIR अभियानातील सततचे सर्वेक्षण, डेटा तपासणी आणि वारंवार रिपोर्टिंगमुळे सर्वेश सिंग तणावाखाली होते। जिल्हाधिकारी अनुज कुमार सिंग यांनी या घटनेची दखल घेत असून सर्वेश सिंग यांच्या कामाची गुणवत्ता उत्तम असल्याचे सांगितले। त्यांच्या मदतीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली होती। प्राथमिक तपासानुसार त्यांनी आत्महत्या केली आहे। प्रशासकीय आणि पोलीस तपास सुरू असून कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। अशाच घडामोडी व अपडेट्स मी साक्षी पुन्हा घेऊन येते। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।